संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाअंतर्गत एम.ए. योगशास्त्र आणि पी.जी. डिप्लोमा इन योगानंद देशमुख आपण सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत करते आणि या योग दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. या वर्षीची म्हणजे 21 जून 2026 ची जी थीम आहे ती आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजेच निरोगी वार्धक्यासाठी योग. निरोगी वार्धक्य म्हणजे वाढत्या वयानुसार शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्याची प्रक्रिया, म्हणजेच वाढत्या वयानुसार कार्यात्मक क्षमता विकसित करणे आणि ती टिकवून ठेवणे. साधनम आरोग्यम परमं भाग्यम स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम, अर्थात उत्तम आरोग्य हे सर्वोच्च भाग्य असून सर्व उद्दिष्ट साध्य करण्याचे साधन आहे. म्हणजेच काय तर जीवनातील सगळी उद्दिष्टे जर आपल्याला साध्य करायची असतील तर उत्तम आरोग्य हे खूप खूप आवश्यक आहे. गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर मिलिंदजी बारहाते, विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर नीता गिरी मॅडम, प्राध्यापक आहेत शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती, आणि योगतज्ञ ज्या पुण्यावरून आलेल्या आहेत आपल्यासाठी, ज्या योग मार्गदर्शक आहे डॉक्टर सुप्रिया चकोले, आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि आपण आपला स्नान ग्रहण करण्यास सांगते. वाचाम योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलं शरीरस्य च वैद्यकीयम योगा करोतम प्रवरम मुलीनाम पतंजलीं प्रांजली राणतोष्मी. ज्यांनी आपल्याला व्याकरण दिलं, ज्यांनी आपल्याला योग दिलं आणि ज्यांनी आपल्याला आयुर्वेद दिला अशा पतंजली मुलींना मी शतशः नमन करते. यानंतर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पार्पण करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना आमंत्रित करते. शंखनादाने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन मन शांत आणि एकाग्र होण्यास मदत होते.
प्रमुख अतिथी डॉक्टर अविनाश यांचे स्वागत नरेश गराडे सर करतील. प्रास्ताविकासाठी मी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक आमचे ऊर्जा स्रोत डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना विनंती करते. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या स्मृती सर्वप्रथम अभिवादन. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून आपण साजरा करतो आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद भाराते सर, प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे सर, कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सर, आमचे फायनान्स ऑफिसर, आजीवन अध्ययन विस्तार मंडळाच्या सदस्या डॉक्टर नितीन गिरी मॅडम आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाला ज्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहे अशा डॉक्टर सुप्रिया सुळे मॅडम या योग तज्ञ, आंतरराष्ट्रीय योग तज्ञ असून त्या या कार्यक्रमाचं पूर्ण आपल्याला पाठ शिकवणार आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आणि आंतरराष्ट्रीय जो हा योग दिवस आहे हा प्रत्येकाने केला पाहिजे अशी एक संकल्पना आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे यांनी तेव्हापासून तो 2021 पासून जो योग सुरू झाला, 2021 ते आज 2026 आहे. सातत्याने 21 जूनला आपण भव्य प्रमाणात अशा प्रकारचा योग दिवस साजरा करतो. त्याच्या मागचा खरा उद्देश असा आहे की आपल्यामधून चांगले योग तज्ञ घडावे. आणि विचार केला तर अनेक प्रकारचे विद्यार्थी या माध्यमातून घडत आहेत, त्यांना रोजगार 100% रोजगार मिळत आहे. आपण जेव्हा समाजामध्ये चांगली क्रांती घडावी, योग आरोग्याविषयी चांगलं 21 जून रोजी आपण इथे सगळे जमला आहात. आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या माध्यमातून समाजामध्ये हा योग कसा प्रचार आणि मोठ्या प्रमाणात प्रसार होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ही संपूर्ण जगाला भारताने दिलेली एक अनमोल भेट आहे. योग केवळ एक व्यायाम नसून तणाव कमी करून शरीर तंदुरुस्त आणि मन शांत ठेवण्याचा मार्ग आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार आसन, प्राणायाम आणि ध्यानाचा अभ्यास मॅडम आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देतील आणि बाजूला 2 डेमॉन्स्ट्रेटर्स आहेत, त्यांच्याकडे बघून आपण आसनं करू शकता. मॅडम प्लीज. येस, वी कंटिन्यू विथ दॅट. सुरुवात आपण प्रेयरने करूया. यावर्षीची थीम आहे हॅपी. आता मी बघितलं प्रेयर जेव्हा सुरू होती, आय कॅन सी सम स्ट्रेस ऑन युअर फेस. तर तुम्ही नियमित स्माइल द्यायचा प्रयत्न करा, सो दॅट विल हेल्प टू इन्क्रीज द ऑक्सिटोसिन लेवल इन युअर बॉडी. सतत स्माइल करायचा प्रयत्न करा अँड दॅट ट्रिगर्स युअर ब्रेन cells that will help to generate or secrete oxytocin, okay, which will help you to keep you always happy and healthy. This is the first मोठं जो आपण दिलेला आहे ह्या वर्षीचा, तो फॉलो करणं गरजेचं आहे. नवाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेनम योपाकरोत्वं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ॐ शान्ति शान्ति शान्ति. ॐ शान्ति शान्ति शान्ति. Relax. Upper arms on your waistline. मानेचे व्यायाम करूया. Just turn your neck towards your right side. माझी mirror image असेल, turn your neck towards your right very softly and gently, and then towards your left.
again towards your right, towards your left. Your chin should be parallel to the ground. Again in a normal position, head up, chin up. Slowly get your chin down. सर्वायकलचा जर प्रॉब्लेम असेल तर मानेला खाली कमीत कमी आणायचा प्रयत्न करा. अगेन अप, हेड अप, chin down. One more time, head up, chin down. आता तुमची परत मान जी आहे ते उजवीकडे टर्न करायची and then lift your chin up. Your chin up, rotation to your interior side of your neck, again from your right to left, left to right. One more time, उजवीकडनं डावीकडे, डावीकडनं उजवीकडे, left to right. Drag it, don't lift it. Again towards your left, again towards your right, towards your left, and relax. दोन्ही हात पुढे, मुठ्ठी बांधलेली, अंगठे आत. Just rotate 3, 4 and reverse outward. 1, 2, 3, 4 and 5. Now just fold your forearms, keep your fist on your shoulders and lift your elbows up. Lift it as up, pull your body in upward direction. जेवढं वर तुम्हाला pull करता आणि strengthen up होते. Hold it. 1, 2, 3, 4, 5. Now the same way, turn your body towards your right. Don't tilt it in forward and backward direction. Hold it. 1, 2, 3, 4. Make it straight and turn it towards your sideways, towards your left side. Kamre madna sideways. Hold it. 1, 2, 3, 4. Now open your palms. Palms must face toward the ceiling. Open your hands at your shoulder level. या प्रकारे उभे आहेत जेणेकरून तुमचे शोल्डर ब्लेड्स जे आहेत ते एकमेकांशी जोडल्या जातील. Hold them. Open your chest, push your shoulders behind so your shoulder blades will come close to each other. Spine down, 2 up, lift your body as up as you can, 3 up, 4 up, and 5 up. Relax. हात साइडनी खाली घ्यायचे. Hands on your waistline. Just hold it. 1, 2, 3, 4. Change again towards your right. Push it as ahead, as towards your right as you can. 1, 2, 3, 4, 5. Change. Hip joints, जे महत्वाचे joints आहेत ते इथे ओपन व्हायचा प्रयत्न केला जातोय. Hold it. 1, 2, 3, 4, 5. Change. Relax. हात कमरेवरच असू द्या. 6, 7, 8, 9. Relax. Lift your body up and back. We'll repeat this activity with 9 and relax. त्याच्यानंतर आपण बॅलन्सिंग पोज करूया. वृक्षासनाचे फायदे जे आहेत ते मिळतील. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हात बाजूला ठेवू शकता किंवा जस्ट थिंक दॅट यू आर होल्डिंग समथिंग सो दॅट विल हेल्प टू बॅलन्स युअर बॉडी फॉर लॉंग टाइम. उजवा पाय वर उचलायचा आहे. नसेल जमत तर तुम्ही नुसता खाली जमिनीवर असा ठेवला तरी चालेल. लिफ्ट इट अप, होल्ड इट. वृक्षासनाची पोज. यू विल गेट ऑल बेनिफिट्स ऑफ वृक्षासन. दॅट विल हेल्प टू गो विथ द गुड फोकस अँड ब्रेन फॉर्म जो होतोय तो सॉल्व केला जाईल. 1, 2, 3, 4, 5. Open your leg in sideways. Hold it. 1, 2, 3, 4. In front. 1, 2, 3, 4 and down. Same activity with left leg. Left in front. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4 and down. आता हीच ऍक्टिव्हिटी आपण थोडी फास्ट करूया. फ्रंट and down. Left leg, front, sideways, front and down. Again, right, front, side, front and down. Left, side, front and down. Right, side, front and down. Enjoy. Left, side and down. Left,
front, side and relax. Just relax your body. Open your toes. Relax व्हायचंय. Take a deep breath and relax your body. Ready? दोन्ही पायांमध्ये बऱ्यापैकी अंतर घ्या. Take your hands up with the sideways. Lift your body up. वर उचलायचा प्रयत्न. Palms must face in forward direction. आणि कमरेतनं शरीराला आपल्याला खाली वाकवायचंय. Just chest in front, go down. एवढ्या खाली. Yes, you need to open your posterior side of your lower body, go down. हळूहळू जमिनीकडे जायचा प्रयत्न. You need to have stretching on your calf muscles, posterior side of your knees, your hamstring, your lumbar, pelvitis and lower back. Hold it. 1. तळवे जमिनीला टेकले नाही तरी चालतील पण पाय सरळ ठेवायचे. If you want to keep your knees healthy, you need to repeat this activity. Hold it. 1, 2, 3, 4, 5. Slowly lift your entire body, your thoracic, hands and head together. Again up. Now this time bend backward. मागे वळायचा प्रयत्न कमरेतनं. Hold it. 1, 2, 3, 4. Again bend in front. हळूहळू तुमच्या hamstring open व्हायला लागतील. So it will be easy for you to take your palms down towards the ground. Again lift it up. अलगदपणे कमरेला त्रास न देता bend backward. Again down. Bend in front. Let your hamstring get open fully. Lift your body up. मागे वळायचंय. We are going to repeat this activity 2 more times. Again bend in front. जेवढं पुढे झुकताय तेवढ्याच वेळेला मागे झुकायचा पण प्रयत्न करायला पाहिजे. लिफ्ट इट अप. बेंड बॅकवर्ड फ्रॉम युअर स्पाइन. बेंड डाउन इन फ्रंट. लिफ्ट युअर बॉडी अप. वन मोर टाइम. जस्ट बेंड बॅकवर्ड. मेक योर बैक स्ट्रेट. हैंड्स बाय साइड एंड रिलैक्स. रेडी? हैंड्स अप. Right side. Stretch your body in upward direction. पूर्ण तुमचे पंजे बोट stretch करा. Lift your body up. So you need to get a concave shape of your abdominal cavity. Hold it. 1, 2, 3, 4. Walk in front. 5 steps. 1, 2, 3 and 5. Backward. 1, 2, 3 and forward. 1, 2, 3 and backward. 1, 2, 3 and forward. 1. Lift your body up. 3 and backward. 1, 2, 3 and relax. Legs down, hands down. Relax. आता श्वास घ्यायचे. Inhale with your nostrils and throw air out through a very small gap of your lips. अगदी छोटीशी गॅप. जेवढी छोटी गॅप ठेवाल तेवढी तुमची बॉडी जास्तीत जास्त रिलॅक्स होईल. अँड दिस वन हॅज टू डू वन्स यू फाइंड दॅट युअर बॉडी, युअर माइंड अँड युअर थॉट्स आर इन स्ट्रेसफुल लेवल. ब्रीथ इन विथ युअर नॉस्ट्रिल्स. व्हेरी गुड. अँड थ्रो एअर आउट थ्रू युअर माउथ विथ व्हेरी स्मॉल गॅप. So your exhalation has to happen. It should reach till 20 to 25 seconds. जेवढं तुम्ही एक्झलेशन डीपर आणि लॉंगर करणार तेवढी तुमचं शरीर हे पटकन रिलॅक्स होईल, कामनेस जाणवेल. नाउ एव्हरीबडी इज सफरिंग विथ स्ट्रेस अँड इफ यू वॉन्ट टू गो विथ हॅपी अँड हेल्दी एजिंग यू नीड टू गो विथ द डीपर अँड लॉंगर एक्झलेशन. Now again breathe in with your nostrils. Now exhale it out through your nostrils itself. नाकाने श्वास बाहेर फेकायचा आहे. दीर्घ श्वसन जे आपण आजकाल विसरलेलो आहोत. Exhalation is to be deeper and longer to keep your body relaxed and calm. Again breathe in with your nostrils and out through your nostrils itself. Near about 20 to 25 seconds. आणायचा प्रयत्न करायचा. इथे फक्त प्रयत्न म्हणताय. डोंट स्ट्रेस आउट युअरसेल्फ. डोंट गिव्ह प्रेशर ऑन युअर चेस्ट अँड युअर लंग्स. रिलॅक्स इट. आणि ज्यावेळेला तुमचं शरीर हे रिलॅक्सेशनला जातं आपोआपच तुमच्या डोळ्यांच्या पापण्या ह्या बंद होतात. नो बडी
has to force you, your brain, it is an involuntary activity which happens in your body when your body is calmed down. Relax. Yes. Let us repeat with some sitting postures. Again, तुम्हाला तुमचं जर आयुष्य म्हणजे आता येस हार्ट अगेन नेक्स्ट brain. Next, I'm not happy with your, yes? Stomach. Next, पाठीचा कणा. एक्झॅक्टली. तुमचा पाठीचा कणा जेवढा स्ट्रॉंग असेल, जेवढा I lift it, keep it in a same height what we had in the span of our life when we were very young, very energetic. So how can you do that? कसे करणार? Come on, come on. Yes, answer is with you. Answer is not with me. Come on. काय होईल? Yes, ma'am, please. Yeah, lift it up. Always lift your spinal cord in upward direction. Chalo. We have already done it. We'll do it again. Take your hands up. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Now hold your right knee with your left hand. Right knee with your left hand. Keep your right hand up. Turn your body. तुमचं शरीर उजवीकडे टर्न करायचंय. पूर्ण मागे बघायचा प्रयत्न. तुम्ही उजवा हात हा जमिनीवर ठेवू शकता. कीप युअर बॅक व्हेरी स्ट्रेट अँड ट्विस्ट अँड टर्न युअर बॉडी टुवर्ड्स युअर राईट साइड. होल्ड इट. 1, 2, 3. तुमच्या हार्ट मसल्स, लंग पोर्स आणि पाठीचा कणा, शोल्डर ब्लेड्स हे सगळे एक्सपॅन्ड होतील आणि सेम टाइम अनदर पार्ट ऑफ युअर बॉडी, ऑल दीज ऑर्गन्स आर गेटिंग कॉन्ट्रॅक्टेड. 16, 17, 18, 19. Slowly turn your thoracic in front. Right hand up. Leave your right knee. Both hands up. परत पाठीचा कणा उचलायचा आहे against the gravity. Hold it. 1, 2, 3, 4, 5. Hold your left knee with your right hand. Left hand has to be up. Twist and turn your body towards your left hand side. डावा हात मागे टेकवा. पाठीचा कणा सरळ. Keep your body twisted as much as you can. Hold it. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. Slowly turn your thoracic in front. Left hand up. Lift your left hand side up. The same way right also up. हे ट्विस्टिंग टर्निंग प्रत्येकाने रोज करायचं आहे. Hold it. 1, 2, 3. मानेचा भाग हा सरळ. फक्त शोल्डर्स वर उचलायचे. यू डोंट हॅव टू गिव्ह एनी प्रेशर ऑन युअर नेक. लिफ्ट. होल्ड इट. 1, 2, 3, 4, 5. नाउ सेम टाइम ड्रॉप युअर शोल्डर्स डाऊन. शोल्डर्स डाऊन. ड्रॉप देम डाऊन. जेवढं खाली ढकलता येईल जाऊ द्या. सो यू शुड गेट अ प्रेशर ऑन युअर साइड body, upper abdomen, your chest. You need to get a little tingling sensation in your armpit. Hold it. 1, 2, 3, 4. Relax. Lift your shoulders up. Now push your shoulders behind so your chest needs to be open. Hold it. 1. टाकला मागे. येऊ द्या तुमची छाती पूर्ण पुढे. Shoulder blades should get contracted to each other. 1, 2, 3, 4, 5. Open your shoulders in front. Now flatten your shoulder blades. Fold it. 1, 2, 3, 4. Again lifting in forward direction. 1, 2, 3, 4, 5. Relax. Drop your shoulders in normal position. Yes. दोन्ही पाय सरळ. दंडासनात बसायचे. ज्यांना गरज आहे त्यांनी अप. 1, 2. यू कॅन होल्ड इट. ज्यांना जमत नसेल त्यांनी हा थाय पकडायची आहे. हात जमिनीवर ठेवले तरीही चालतील. 5, 6. चेंज. फोल्ड इट अँड कीप युअर लेग स्ट्रेट. आता हीच ऍक्टिव्हिटी फास्ट मध्ये करणार आहोत. यू आर गोइंग टू गेट प्रेशर ऑन युअर अपर थाय. एव्हरीवन. प्रत्येकाला येणार आहे. यू कॅन होल्ड इट इन दिस वे ऑल्सो. रेडी. ज्यांना जमेल त्यांनी हात खाली ठेवायचे आहेत. नाही जमले पकडायची आहे. रेडी. फोल्ड युअर राईट लेग. लिफ्ट युअर फोरलिम्ब अप, डाऊन and straight. Left fold, up, fold and down.
right, up, fold and down. Left, fold, up, down and straight. Right, fold, up, fold and down. Excellent. Left fold, up, fold and down. आता हे जे आपण केलं हीच क्रिया आपल्याला स्लँटिंग हॉरिझॉन्टल पोझिशननी करायची. देअर यू नीड टू ओपन युअर लेग away from your body. Ready? Fold your right leg in a horizontal way and open it. Okay? Again fold it, 3 and 4, 5 and make it straight. Same activity we are going to repeat with left leg. Fold your left leg in horizontal way. Keep your thorax very straight. 1, 2, 3, 4, 5. Open your fold in. Hold it. Thorax is in front. You don't have to turn your body towards your left side. 1, 2, 3. Fold it. Again in horizontal way. 1, 2, 3, 4 and make it straight. This activity आपण vigorously करणार आहोत. Ready? Right fold, horizontal. Open it outward. Fold it and straight. Left fold, horizontal. Open it. Fold it and straight. So the activity is happening from your hip joint muscles. Okay? Ready? Right fold, horizontal. Open it. Front. Fold and front. Left fold. Open it. Fold it and front. Right fold. Open it outward. Fold and front. Left fold, open it, fold it and front. One more time. Right fold, open it, fold and straight. Left fold, open it, fold and straight. आता तुम्ही आपल्या पहिली आणि ही दुसरी activity we are going to combine. Okay? So now feel the changes which are happening in your body. Vertical, horizontal, vertical and straight. Ready? Right leg vertical, horizontal, vertical and straight. Left vertical, horizontal, vertical and straight. मी question विचारणार आहे, you need to answer me. Okay? So focus on your body and which part of your body is utilized here. Ready? थोडा आपण थांबून करूया. Ready? Right leg vertical. 1, 2, 3. Drop it down. 1, 2, 3. Lift it up. 1, 2, 3 and make it straight. Left vertical. 1, 2, 3, 4. Drop it down. 1, 2, 3. Lift it up. 1, 2, 3. Make it straight. Can we repeat it again? Yes? Yes. 5 times? Yes. Yes. I'm going to answer a question you need to answer me. Okay? आता तुम्हीच बघा तुमचा कुठला शरीराचा भाग कसा ट्विस्ट टर्न आणि लिफ्ट होतोय. रेडी? राईट फोल्ड, वर्टिकल, हॉरिझॉन्टल, वर्टिकल, स्ट्रेट. लेफ्ट वर्टिकल, हॉरिझॉन्टल, वर्टिकल, स्ट्रेट. Right vertical, horizontal, vertical and straight. Left vertical, horizontal, vertical and straight. Right vertical, horizontal, vertical, straight. Left vertical, horizontal, vertical, straight. 2 more times. Right vertical, horizontal, vertical and straight. Left vertical, horizontal, vertical, straight. Right vertical, horizontal, vertical, straight. Left, horizontal, vertical and relax. Open your toes as much as you can. Relax. कुठे दाब आलेला, कुठे प्रेशर जाणवलं. अगेन बरोबर हिप जॉईंट आणि अजून पाठीला आणि quadriceps. Again one answer I need to get it from you. Yes, don't you feel that your lumbar has opened, your glutes were open? Yes,
मांड्यांचा आणि नितंबांचा भाग ज्या ठिकाणी जॉईन होतोय that portion is extended. So your glutes needs to be open as much as you can to keep your spinal cord very healthy from the hip reflexes. सगळे प्रॉब्लेम आहेत सगळ्यांच्या L3, L4, L5 सगळ्यांच्या ह्या डिस्क आहेत त्या कॉम्पॅक्ट झालेल्या आहेत, कॉम्प्रेस झालेल्या आहेत, त्याच्यामुळे गुडघ्यांचे प्रॉब्लेम होतात, कमरेचे प्रॉब्लेम होतात आणि पाठीचे प्रॉब्लेम होतात. सो सी दिस सिम्पल ॲक्टिव्हिटी which will relax your hip reflexes and your lumbar. Okay, आणि हे झाल्यावर पाय ओपन करायचं आहे. So the pressure which you could give on your lumbar can be relaxed by opening your toes, जे आपण विसरतो, करत नाही. Get your legs together. आता आपण जो एक एक पाय वर केला होता ते आपण दोन्ही पाय वर करणार आहोत. You can keep your palms down, ज्यांना गरज आहे त्यांनी हात 1, 2, 3, 4 down, left leg up, 1, 2, 3, 4 down. Now pull your toes towards you once you lift your leg up. 1, 2, 3, 4, 5 down. Left leg, pull your toes towards you. 1, 2, 3, 4, 5 down. Right leg up. 1, 2, 3, 4, 5 down. Left leg up. 1, 2, 3, 4, 5 down. Both legs up. Excellent. 1, 2, 3, 4 down. We are going to compile these both activities together. Ready? Right up. We are not going to hold it. 1 down, 2 down, 3 both up, down. Right up, left up, both up. Pull your toes towards you. Right up, left up, both up, down. Right up, left up, and both up. Naukasana. Right up, ekapad utthanasan. Left up, and Naukasana. And relax. Open your legs. Relax your body. Take a deep breath with your nostrils and throw air out through your gap of your lips. तो श्वास तोंडातनं बाहेर फेकायचा प्रयत्न करा. You don't have to force, you need to try. Throw it out through your lips. Again breathe in with your nostrils. Throw it out through your mouth. In with your nostrils. And out with your nostrils. Once your lung pores are relaxed, you can breathe out with your nostrils itself. Ready? Legs close. पद्मासनात बसता येतं सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. आय एम सो हॅपी. सिट इन पद्मासन. पद्मासन जमत नसेल तर तुम्ही सिम्पल क्रॉस लेगमध्ये बसलात तरीही चालेल. आणि इफ यू आर गेटिंग स्ट्रेस्ड इन युअर अँकल्स or in your hip joints, just relax, change the position. You can keep your legs straight. Ready? Back straight. Enjoy Padmasana. तुमचा स्पायनल कॉर्ड जर चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला पद्मासनात बसणं गरजेचं आहे. अँड आर्चेस ऑफ युअर फीट, हे जे आर्च आहेत त्यांना तुम्ही रिलॅक्स करू शकता सो दॅट युअर स्पायनल कॉर्ड विल बी व्हेरी व्हेरी हेल्दी. रेडी? जस्ट रिलॅक्स इट. Relax it. So your hip reflexes, your hip joints will be relaxed. Breathe in. Relax your lumbar. Relax your glutes. Relax your hip reflexes. And relax your hip joints. Very good. Ready? Hands at your shoulder level. Palms should face down. Turn the position of your palms. Twisting and turning of your upper arms is needed, which we have already forgotten. Join your hands. Again lift your body in upper direction. Lift it up. Parvatasana. उचला. आपल्याला मगाशी पाठीचा मधला भाग लिफ्ट झालेला होता. Now the back above your shoulder blades is going to lift in this position. Hold it. Parvatasana. 1, 2, 3, 4, 5. Tilt your body towards your right side, side bending. Enjoy it. दुखू द्या थोडंसं. जाणीव होऊ द्या. 1, 2, 3, 4, 5. Make it straight.
and turn it towards your left side. Hold it. 1, 2, 3, 4, 5. Lift it up. Again towards your right. Go down towards the gravity. Let your body go down so your hip joints will get open. Lift it up and towards your left side. जाऊ द्या हिप जॉइंट्स तुमचे जेवढे ओपन होतील तेवढे तुमची कमरेचा भाग, पाठीचा कणा strengthen up for it. Hold it. 1. Now bend backward from your waistline. Balance your body. Lift your head up. Lift your chin up. Hold it. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Make your thoracic and back straight. Same way. Push your body in front. ढकला पुढे, खाली नव्हे, पुढे ढकलायचे. आपोआपच body is going to come down towards the gravity. Go down. जमत असेल तर जमिनीवर जायचा प्रयत्न. Otherwise you can hold it. Don't stress your body to push it down towards the gravity. Hold it. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Lift your thoracic, head and hands at a time. Open your hands. Hold your hands at the same position. Palms must face towards the ceiling. Hold it. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Now ही जी तुमची tiny finger जी आहे, pinky finger, it is in front. Now you have to lift it up. उचला तुमच्या pinky finger ला वर. So you are going to open this middle respiratory tract. Open it. Yes, keep your hands parallel to the ground. Don't lift them up. Parallel असायला पाहिजे. Hold it. उचला. जेवढं वर उचलता येईल तुमच्या pinky finger ला तेवढं उचलायचा प्रयत्न करा. Yes. 1, 2. Getting pressure on your heart. Am I correct? Yes. So keep your heart strengthened up with this simple activity. 5, 6, 7, 8, 9. Just turn it in this position that your tiny pinky finger needs to be lifted up in backward way. Hold it. Again the pressure is there on your middle respiratory tract. 1, 2, 3, 4, 5, 6. Getting irritated. कधी संपवते ही बाई लवकर घे हात खाली. Yes. 7, 8, 9 and relax it. Hello pressure, tricep, biceps आणि upper arm. Relax it. Get your hands in front. Turn the position of your palms and relax. Good. Thank you. Open your Padmasana. Pull your toes towards you. ज्याने पद्मासन आता काढले त्याने toes pull करायचे. So the pressure and sit up. ज्यांना knee problem already आहे त्यांनी बसायचा प्रयत्न. In front and down. 2 up, then backward, straight and sit. Last time. Up, then backward, straight and sit down. हीच ऍक्टिव्हिटी जे करू शकतात त्यांनी उष्णासनाची ऍक्टिव्हिटी बाय कीपिंग युअर पाम डाऊन फीट करायचे आहे. स्टँड अप. चल नका. उजवा हात उजव्या हीलला ठेवायचा प्रयत्न. ज्यांना जमत असेल त्यांनी. जे पहिल्यांदा करतात आहे त्यांनी फक्त एक ठेवायचा आहे. दुसरा हात पुढे ठेवा. यू माइट गेट क्रॅम्प इन युअर स्पाइनल मसल्स. होल्ड इट. 1, 2, 3, 4, 5. अलगदपणे मानेचा भाग वर. 1, 2, 3, 4. मान सरळ. मेक युअर बॉडी स्ट्रेट. सेम ऍक्टिव्हिटी विथ लेफ्ट. होल्ड युअर लेफ्ट हिल. पहिल्यांदा बॅलन्स करा बॉडी. देन लिफ्ट युअर हेड अप. देन बॅकवर्ड. 1, 2, 3, 4. रिलॅक्स. ओपन युअर हँड्स. सिट ऑन युअर knees. It must be पोटावर झोपायचे. lie down on your abdomen. 1-2 आसनं पोटावरची पाठीवरची and then we'll control it. Some breathing activities and meditation. Sleep on your abdomen. Relax. Open your toes as much as you can. पोटावर झोपायचे. पाय उघडून घ्यायचे.
toes outside, heels inside. Inner knee should touch down on the ground. Palms छातीजवळ ठेवायचे. रिलॅक्स युअर बॉडी. पाठीचा कणा जितका रिलॅक्स करता येईल तेवढा रिलॅक्स करायचा प्रयत्न करा. ओपन युअर टोज. अवलं बाहेरच्या दिशेने, तुमचे हिल्स आतल्या दिशेने. येस. पायामध्ये अंतर घ्यायचे. रिलॅक्स युअर बॉडी. रिलॅक्स. प्रत्येकाने झोपायच्या आधी ही ऍक्टिव्हिटी करायची. दॅट विल ट्विस्ट अँड टर्न युअर adductor muscles, hamstring muscles and quadricep muscles as we are twisted on tricep, biceps and upper arms. Hold it. Relax. Elbows should be lifted in upward direction. Relax your body. Breathe in and breathe out. दीर्घ श्वास घ्यायचा प्रयत्न आणि दीर्घ श्वास सोडायचा प्रयत्न. हळूहळू उजवा पाय सरळ करायचा आहे. त्याच्यानंतर अलगद पाय डावा पाय सरळ करायचा आहे. डोंट ट्राय टू गेट युअर बोथ लेग्स टुगेदर. नीवर प्रेशर घे. दोन्ही पाय सरळ. पायांची नख जमिनीवर टेकलेली. रेडी. भुजंगासन करणार आहोत. स्लोली लिफ्ट युअर चिन अप. छातीचा भाग वर. जेवढं जमेल तेवढं शरीराला उचलायचा प्रयत्न करा. होल्ड इट. 1 2 3 4 5. Slowly. Abdomen down. Chest down. Chin down. Again. Lift your chin up. Chest up. And abdomen up. Hold it. 1 2 3. Down. Abdomen down. Chest down. Chin down. Relax. दोन्ही पाय फोल्ड करायचे. जस्ट फोल्ड युअर बोथ लेग्स इफ इट इज इझिली पॉसिबल फॉर यू. त्याच्यानंतर दोन्ही हात पुढे घ्यायचे. कीप युअर बोथ हँड्स इन फ्रंट. येस. जस्ट व्हेरी गुड सर. तुम्हाला आता तुमचे हात वर उचलायचे आहेत. नौकासनाची क्रिया. दोन्ही हात वर उचललेत. Very good. No need to lift your legs. Legs are already lifted in upward direction. Half of your body is already doing that. Hold it. 1 2 3 4. Hands down. Thoracic down. Again one more time. Lift your hands and thoracic up. Hold it. 1 2 3. Down. Legs straight. पाय सरळ करायचे. आपण ह्याच नौकासनाची क्रिया पाय देखील सरळ ठेवून वर उचलणार आहोत. बिफोर दॅट जस्ट होल्ड युअर एनर्जी विथ यू. तुमची जी शक्ती आहे ती आणण्याचा प्रयत्न करा. रेडी. अगेन कीप युअर हँड स्ट्रेट. दोन्ही हात पुढे. नाव यू आर गोइंग टू लिफ्ट युअर अपर बॉडी एज वेल एज लोअर बॉडी अप ऑन युअर अपडाउन. रेडी. लिफ्ट युअर पाय आणि हात दोन्ही ॲट अ टाइम. नाव टर्न ऑन युअर बॅक. टर्न ऑन युअर बॅक. पाठीवर येऊन जायचे. ओपन युअर टोज. जेवढे ओपन करता येतील तेवढे ओपन करायचा प्रयत्न. कीप युअर पाम्स नेक्स्ट टू युअर थाईज इन सच वे दॅट वाईट पोर्शन ऑफ पाम्स मस्ट फेस टुवर्ड्स द सीलिंग. रिलॅक्स युअर बॉडी. मानेचा भाग तुम्हाला हवा असेल तर यू कॅन टर्न इट टुवर्ड्स युअर राईट ऑर लेफ्ट. रिलॅक्स युअर बॉडी. टोज आउटसाइड अँड हिल्स इनसाइड. रेडी. जस्ट रिलॅक्स. शरीर काम डाऊन कूल डाऊन करणं ही आपली पहिली जबाबदारी आहे जी आपण विसरलेलो आहोत. रेडी. लेग्स टुगेदर. दोन्ही पाय जवळ घ्यायचे. पाम्स क्लोज टू इच अदर. यू कॅन फोल्ड युअर लेग्स. दोन्ही पाय फोल्ड करायचे. नीज मस्ट पॉइंट टुवर्ड्स द सीलिंग. पायामध्ये थोडं जर घ्यायचंय. रेडी. कीप युअर पाम्स नेक्स्ट टू युअर थाईज इन सच वे दॅट युअर कीपिंग युअर वाईट पोर्शन ऑफ पाम्स डाऊन ऑन द ग्राउंड. पंजे जमिनीवर टेकलेले. लिफ्ट युअर राईट लेग अप. उजवा पाय वर उचलायचा आहे. होल्ड इट. 1 2 3 and down. डावा पाय वर. Full legs open. Very good. Relax. Relax your body when you keep toes open. Very good. 1 2 3. Legs together. Fold your legs and down. No need to hold. Give the potar pressure. One more time. We are going to repeat. Fold your legs. Right leg up. Left leg up. Both legs up. Open them widely. Close your legs.
Fold your knees and get your knees on your abdomen. पवनमुक्तासन. या पोटावर पाय. येऊन द्या पोटावर पाय. Yes, hold it. मानेचा भाग, पाठीचा भाग सरळ ठेवायचा प्रयत्न. No need to hold your knees. Just relax. आणि शरीराला स्वतःच बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. Hold your knees on your abdomen without holding them. You that the body will start shivering, your abdominal cavity will start shivering. Let it happen, and that shows your muscles are activating in that specific area. Hold it. Pavanmuktasan. 1, 2, 3, 4. Open your legs up. Open your legs up. Open them widely. Close them together. And both legs fold and down. Relax. पूर्ण प्रेशर तुमच्या bottom of your chest. So the bottom of your heart is going to activate with this simple activity. Relax yourself. परत आपण हीच activity परत एकदा करूया. Ready? Hold your legs. Right leg up. Down. Left leg up. Down. Both legs up. Open them widely. Close them. Fold your knees and get your knees on your abdomen. Hold it. Pavanmuktasan. 1, 2, 3, 4. Feet down on the ground. जमिनीवर पाय टेकून द्यायचे. Now keep your feet down on the ground. हात शरीराच्या बाजूला. सेतुबंधासन. याच्या आपण जे पवनमुक्तासन केलं त्याच्या विपरीत रिव्हर्सिबल आसन असणार आहे. सेतुबंधासन. Keep your legs folded. Palms next to your thighs. Lift your bums and back down. Up. Lift your bums and back up. Setubandhasana. Very good. Hold it. 1, 2, 3 and down. Again lift your bums and back. Up. 1, 2, 3 and down. Keep your neck straight. Now we are going to repeat it. Lift your bums and back up and immediately get it down. Up and down. 2 up. Very good. Down. 3 up. 4 up and 5 up. Relax. Keep your legs straight. दोन्ही पाय सरळ. पायांमध्ये अंतर. Palms next to your thighs. If you want, you can turn your neck towards either side. उजवीकडे डावीकडे कुठेही. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. या पद्धतीने जेणेकरून तुमचा पोटाचा भाग हा वर उचलला गेला पाहिजे श्वास घेताना आणि दीर्घ श्वास सोडताना तुमचा पोटाचा भाग हा आत गेला पाहिजे. पाठीवरच झोपायचा. जस्ट रिलॅक्स. Abdominal breathing is very essential. Nowadays we have forgotten how to breathe. Breathe in, so your stomach needs to be lifted up, your abdomen needs to be lifted up, and breathe out in such way that your abdominal cavity needs to go down. जर टेकू द्या जमिनीवर. तुमचा पाठीचा भाग जमिनीवर येऊ द्या. Then only you can relax your spine muscles next to your waistline. Again breathe in. Abdominal cavity needs to be lifted up. आणि अलगदपणे श्वास बाहेर खाली सोडायचा आहे. पोटाचा भाग जमिनीवर येऊ द्या. पाठीचा खालचा भाग जमिनीला टेकू द्यायचा आहे. Then only your lower abdominal, your waistline, all muscles will be relaxed. Till that time, you are keeping them in a very stressful position. Abdominal breathing needs to be done on everyday basis. Ready? दोन्ही पाय जवळ घ्यायचे. Now fold your right leg. उजवा पाय. फक्त उजवा पाय फोल्ड करायचा आहे. Now with the help of your right foot, turn your body towards your left hand side. डावीकडे बॉडीला टर्न करायचं आहे. Turn your entire thoracic. पूर्ण पाठीचा भाग, धडाचा भाग हा टर्न करायचा आहे. करा टर्न. Yes. Keep your backs down on the ground. पाठीचा भाग परत जमिनीवर टेकवायचा आहे. Yes, very good. Make your right leg straight. Same activity with left leg. Hold your left leg. With the help of your left foot, turn your entire thoracic towards your left hand side. You need to turn your hand also. Yes. Yes, hold it. Stretch, twisting of your spinal cord. 1, 2. Thumb, ring finger, and your tiny finger come together.
Rest your wrist on your knee. डावा हात. उजव्या हाताने नासिका मुद्रा. Your pointer and tall finger should be at the bottom of your thumb, and close your right nostril with your thumb. तुमची अनामिका जी आहे ती जाईल तुमच्या कपाळावर. आपण अनुलोम विलोम आणि नाडी शोधन एकत्र करणार आहोत. रेडी? नो नीड टू क्लोज युअर आईज. केलेत बंद तरी चालतील. लेफ्ट यू हॅव टू क्लोज युअर राईट नोज. एक्झेल आउट विथ युअर लेफ्ट. आपण मध्ये आंतरकुंभक आणि बाह्यकुंभक दोन्ही करणार आहोत. रेडी? लेफ्ट इन, right out, close your left, right in, left out, left in, right out, right in, left out, एक्झलेशन या पद्धतीने करायचं आहे की तुमचे इयर प्लग जे ब्लॉक असतात ते ओपन होतील. वी आर गोइंग टू रिपीट इट वन मोर टाइम. लेफ्ट इन, राईट आउट, right in, left out, आंतरकुंभक करणार आहोत. लेफ्ट इन, दोन्ही नाकपुड्या बंद. कुंभक, आंतरकुंभक. Those who are already suffering with high BP, please avoid this. स्वतःमध्ये बघायचा प्रयत्न करा आंतरकुंभकाच्या दरम्यान. राईट आउट, राईट इन, कुंभक. Automatic, your focus goes on your Ajna chakra, and from there you are looking at the bottom of your spinal cord, your waistline. Left arm, right in, kumbhak, right arm, right in, कुंभक. अंतर्मुख व्हायचा प्रयत्न करा. शरीरामध्ये आत बघायचा प्रयत्न करा अंतर्मुखाच्या दरम्यान. लेफ्ट आउट. आता आपण बाह्य कुंभक करूया. यू कॅनॉट होल्ड इट फॉर लॉंगर टाइम. लेफ्ट इन, राईट आउट, दोन्ही नाकपुड्या बंद. कुंभक, राईट इन, लेफ्ट आउट, कुंभक, इरिटेशन होईल तुम्हाला अप्पर बॉडीमध्ये. लेफ्ट इन, राईट आउट, कुंभक. डोक्याचा वरचा भाग स्लाइटली इरिटेशन, बट इफ यू कीप प्रॅक्टिसिंग दॅट विल गो अवे. राईट इन, लेफ्ट आउट,
change your BP count, systolic and diastolic by this simple अंतर्कुंभक आणि बाह्यकुंभक. Left in, right out, right in, left out. घशामध्ये हमिंग साऊंड करायचं आहे. रेडी? ब्रीथ इन. Now if you want to release your stress, your cortisol level, just तुमची जी जीभ आहे तिला टर्न करायचं आणि जिभेचं जे टोक आहे ते तुमच्या पॅलेटला म्हणजे वरच्या टाळूला लावायचा प्रयत्न करा. ड्युरिंग हमिंग साऊंड, ड्युरिंग एक्झलेशन, यू विल फाइंड युअर बॉडी will be more and more relaxed. The cortisol level of your body definitely comes down. Ready? Breathe in. Breathe in. Breathe in. जवळपास 1.5 ते 2 फुटांचं शरीराच्या बाजूला हात ठेवायचे. White portion of palm is faced towards the ceiling. पंजे उघडे करायचे, हाताचे तळवे उघडे करायचे. Toes outside, legs inside. You don't have to keep your fingers fully open. अर्धवट उघडलेले, अर्धवट बंद. मानेचा भाग उजवीकडे किंवा डावीकडे सरळ ठेवली मान तरीही चालेल. फक्त कान उघडे ठेवायचे, बाकी सगळं शरीर माझ्या हवाली तुम्हाला सोपवून द्यायचं. जस्ट कीप युअर इयर्स ओपन. काही कालानंतर तुम्हाला ऐकायला देखील येणार नाही. दॅट टाइम युअर बॉडी विल लिसन्स टू युअर ओन. ओके. कुठलाही शरीराने तुम्हाला जर चेतना दिली की तुम्हाला पोटावर जायचंय, पाठीवर जायचंय किंवा उजवा हात, कुठलाही हालचाल इज अलाउड. एनी मोमेंट यू आर अलाउड टू go with. Only keep your ears open. Rest of the body you have to shut it down. श्वास जसा सुरू आहे तसा सुरू ठेवायचा आहे. काहीही कुठेही लक्ष जात असेल, if you are getting disturbances, just try to understand, try to listen to that sound or disturbances. तुमच्या बाजूचे काय करतात आहेत हे देखील तुम्ही उठून बघू शकता. You don't have to stress out your body. Just go with the simple breathing. Toes outside, legs inside. डोळ्यांच्या पापण्या जबरदस्त बंद होत असतील, जबरदस्तीने तरीही चालतील. ऑटोमॅटिकली वन्स युअर बॉडी गेट्स कूलिंग सेन्सेशन, युअर eyelids, your eyeballs, they will close gently. With the same breathing activity, no need to stress out your breathing. जसा श्वास येतोय तसा श्वास घ्यायचा, जसा श्वास सोडला जातो तसा श्वास सोडायचा. Now I tell you, take a deep breath. पोटाचा भाग पूर्ण वर येऊ द्या. And breathe out. पोटाचा भाग पूर्ण आत जाऊ द्या. You will get a cavity in your throat, a dryness in your throat. Lift your abdominal cavity up. Breathe in. And breathe out. जाऊ द्या. पोट जेवढं आत जाईल तेवढा आत जाऊ द्यायचा प्रयत्न. हळूहळू तुमचा जो थ्रोट कॅनल which was slightly dry is getting wet. Go with the same breathing. Take a deep breath and slowly breathe out.
All your salivary glands are in full activation. Your mouth within this fraction of second is full with saliva. जाऊ द्या, जे आता काही क्षणांच्या आधी तुमचे जे पोट खाली जाण्याकरता तयार नव्हते ते आता व्यवस्थितरित्या जमिनीकडे जायला लागलेलं आहे. कमरेच्या भागावर थोडंसे प्रेशर जाणवते, जाणवू द्या. Just go with the same breathing. Abdominal cavity up and the abdominal cavity will come down. Your lower back is getting down, coming down towards the ground. हळूवारपणे पाठीचा खालचा भाग हा जमिनीकडे यायला लागलेला आहे. That much pressure you are getting on your lower abdomen. तुमच्या ओटीपोटावर तुम्हाला ताण जाणवतो आहे, जाणवतो. Go with the same breathing pattern. Okay? Abdominal cavities lifted up. Breathe out. Your abdomen has to go down. Go down. Go down. काही क्षणांच्या आधी कमरेवर जो प्रेशर जाणवलं होतं, तुमच्या ओटीपोटावर जे प्रेशर तुम्हाला जाणवलं होतं, that you are not getting it. And now your upper back, your shoulder blades are getting relaxed. तुमच्या डोळ्यांच्या पापण्या ज्या काही क्षणांच्या आधी हालत होत्या तेव्हा तुमचे बुबुळे जे उजवीकडे डावीकडे मूव्ह होते ते बंद झालेले आहे. Just go with the same flow of the body. Your lower back, the lower abdomen is relaxed. Now you can feel the throat cavity which was dry is fully wet. Your mouth is fully wet now. Your mouth is full with saliva right now. तुमच्या तोंडामध्ये बऱ्यापैकी सलाइवा फॉर्म झालेली आहे. Hold the same flow of your breathing and try to relax your entire body. हळूहळू तुम्हाला तुमचे एक एक अवयव, you can feel your organs slowly in front of your eyes. Just try to feel them. Just feel them. You can see your toes. You can see your feet. You can see your ankles. Actually, you are feeling that and you are removing all the stress level in that specific organ. Tuमचे shins, calf muscles, your knees, your thighs, your waistline, your back, neck region, your shoulders, your arms, your forearms and punching palms. You are getting slight tingling sensation on the tip of your fingers. जसं जसं तुम्ही श्वासावर नियंत्रण करत जाता तसं तसं तुम्हाला यू आर गेटिंग स्लाइट टिंगलिंग सेन्सेशन ऑन द टिप ऑफ योर फिंगर्स. सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. सर्वेषां मङ्गलं भवतु. सर्वेषां सुखिनो भवतु. सर्वेषां पूर्णं भवतु. सर्वेषां स्वस्थं भवतु. सर्वेषां शान्तिर्भवतु. ॐ शान्ति शान्ति शान्ति. Hands at your back. Get your body down. Just pray for God. God is earth. Show your gratitude towards yourself, towards your body, towards the place where you are sitting, and towards all the family members who help you to go for it very peacefully. पारदर्शपणे शरीराला वर उचलत
डोळ्यांच्या पापण्या उघडत घ्यायचंय. तरी उजवा हात सगळ्यांनी वर घ्यायचा अँड पॅट युअरसेल्फ. शाबास म्हणायचं. यू हॅव डन गुड जॉब. यू हॅव गिवन अ गुड आस्क फॉर द गुड जॉब फॉर युअर बॉडी. So it is needed, you need to pay gratitude towards your body every day. Thank you very much. अतिशय संथपणे तुम्ही सगळ्यांनी माझ्या इन्स्ट्रक्शन फॉलो केला. आय एम रिअली हॅव्हिंग टू मच ऑफ थँकफुलनेस टू ऑल ऑफ. थँक्यू सर. शुभेच्छा या प्रसंगी द्याव्या. सरांना जायचं आहे. आजच्या या योग दिनाच्या निमित्तानं विशेष करून पुण्याहून ज्या आल्या आणि ज्यांनी अतिशय सोप्या चांगल्या पद्धतीने आपल्याकडनं अतिशय अवघड अशी योगासनं करून घेतले त्या डॉक्टर सुप्रियाताई चकोले, आपल्या विद्यापीठाचे प्रोकुलगुरू डॉक्टर महेंद्रजी डोंगरे, कुलसचिव डॉक्टर अविनाशजी असणारे, आपल्या विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांतजी पाटील, उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी आणि सर्व योगप्रेमी नागरिक, आजच्या या योग दिनाच्या निमित्ताने आपण इथं सर्वांनी एकत्रितपणे आज येथे योगासनाचे प्राणायामाचे जे प्रकार येथे शिकलो. मला वाटतं की शिकल्यानंतर आपण ते घरी नियमित करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आजचं जे थीम आहे की योगा फॉर हेल्दी एजिंग, वार्धक्यामध्ये आपलं जे आरोग्य आहे ते सगळे आपल्याकडे विदर्भात विशेषतः पाहत आहोत. कारण मुलं सगळे शिकायच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने पुण्याला मुंबईला असतात आणि फक्त आई वडील जे आहे ते अमरावतीला नागपूरला असतात. त्याच्यामुळे अनेक इश्यूज आज प्रॉब्लेम्स तयार होत आहेत, नवीन सोशल इश्यूज तयार होत आहेत. या सर्वांकरता आपलं आरोग्य विशेषतः आपल्या म्हातारपणी म्हणजे वार्धक्यात चांगलं असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण सर्व जाणतोच की आपली जी प्राचीन ज्ञानपरंपरा आहे योगाची, त्याचं महत्त्व किती आहे हे पुन्हा आता विशेष सांगण्याची मला आज आवश्यकता वाटत नाही. तरी आज जे आपण शिकलो त्यानिमित्ताने योगासनं आपण सर्वांनी नियमित करायला हवी असे माझे